क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. अभय भाईजांचं डोकं काय कमालीचं चालतं. त्यांची खरी ताकद काय आहे माहितीये? त्यांचं बिजली सारखं चालणारं तेज डोकं. वा भाई वा, काय शक्कल लढवलीत. आता समजा की आपण अर्धी लढाई जिंकलोच म्हणून. आता एक जरी शब्द तोंडातून काढलास ना तर तुझी जीभ घशातून काढून फेकून देईन. गोपी सिंग, आज पुन्हा एक संधी देतो तुला. आपला जीव वाचव आणि पळून जा. ज्यांच्यासाठी तू लढत होतास ते तुला सोडून पळून गेलेत. अरे सदारांना पण काय सुचलं की या थंडीमध्ये या थंड पाण्यासमोर बसून निघून गेले. काय झालं भवानी भाई? अरे यार, असं कुडकुडताय कशाला? सरदार जंगलामध्ये कुठल्या तरी क्रांतिकारकाला भेटायला गेलेत आणि मला इथे नदी किनारी थंडीत बसवून गेलेत आणि सांगून गेलेत की चहूकडे नजर ठेव म्हणून. अरे कोणाला इतकी हौस आली की जो इथे इतक्या थंडीत येईल. पाणी पाहून तर जरा जास्तच थंडी वाजते यार. काय करतोस? याचा बदला मी नक्की घेईन. लक्षात ठेव. नक्की घेईन. जर तुला थंड पाण्याने आंघोळ घातली नाही ना तर नाव नाही सांगणार. थंड थंड पाण्याने. वाह हरिसिंग वाह, पिस्तूल असावी तर अशी. क्या बात आहे. हरिसिंग, काय पाहतोयस? नाही काही नाही. तू जवळ येऊ नको, जवळ येऊ नको. याला हात लावू नकोस. हा, याला हात लावायचा नाही तू. हा. वा बेटा वा, नवीन पिस्तूल काय मिळाली तर हे नखरे. बेटा ही पिस्तूल आहे ना, ही काही अशी तशी मिळत नाही. जेव्हा पन्हारोच्या आखाड्यात 2-2 पहिलवानांना आडवं पाडलं ना तेव्हा कुठे सरदारने खुश होऊन मला ही पिस्तूल दिली. समजलं? अच्छा, दे ना मला पण एक दिवस. हे बघ मी जीव देईन पण ही पिस्तूल नाही देणार. हे बघ सोमदत्त, मी सांगतो पिस्तूल दे. हे बघ सोमदत्त, ती पिस्तूल पहिली माझ्याकडे. सोमदत्त नाही. अरे कोळे त्या जीव जाईल माझं. काय करतो सोमदत्त? अरे ती पिस्तूल दे पहिली माझ्याकडे. सोमदत्त ती पिस्तूल दे, नाहीतर मी पटकून मारेन. सोमदत्त. अच्छा, आपटून मारणार तू मला? अरे आधी मला पकडता जाड्या पहलवान. जाडा कोणाला म्हणालास? मला? मी जाडा? अरे धोक्याने घेतलीस तू माझ्याकडून. धोकेबाज. अरे एकदा हात जोडून मागायची होतीस, भीक म्हणून दिली असती तुला. भिकारी कोणाला म्हणतोस? घे 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 तुझी पिस्तूल. ठेव तुझ्याकडे. नाही पाहिजे मला. नाही पाहिजे मला. ठेव तुझ्याकडेच आणि चढव माझ्या मैतावर. तुझं बोलणं खरं झालं हरी, खरं झालं. तू खरा माणूस होतास ना, नेहमी खरंच बोलायचास. पण त्या दिवशी खरं का बोललास? खोटं का नाही बोललास?
एकदा तरी खोटं बोलायचं होतंस रे. हे घे तुझी अमानत. त्या दिवसासाठी मला माफ कर माझ्या मित्रा. उठ ना यार. अबे उठ ना. मला तुझी अवस्था समजते मित्रा. मला सुद्धा बरंच काही आठवतंय, पण आपण बेबस आहोत मित्रांनो. काही नाही करू शकत, काही नाही करू शकत. अबे भैया कसा कुठून आणायचं. काय शोधतोस हातामध्ये हरिसिंग? बघतोय माझ्या हातांमध्ये स्वातंत्र्याची रेखा आहे पण की नाही. अच्छा, मी बघू? हो बघा ना. अरे यात स्वातंत्र्याची रेखा तर नाहीच आहे. म्हणजे आपला देश कधी स्वतंत्र होणारच नाही. नक्कीच होईल. पण आताच तर तुम्ही म्हणालात की माझ्या हातात स्वातंत्र्याची रेखाच नाहीये. ते अशासाठी हरिसिंग कारण स्वातंत्र्याची रेखा कोणाच्या एका हातावर नाही असू शकत. एका हाताने स्वातंत्र्य नाही मिळवता येत. स्वातंत्र्यासाठी अनेक हातांची गरज असते. कारण जेव्हा सगळे हात मिळून एक होतात ना, तेव्हा त्यांची एकता शत्रूंवर भारी पडते. अशी हा झालं मजबूत. हा हो बडे भैया, तुम्ही बरोबर बोलताय. तसा दम आहे तुमच्या बोलण्यात. पण जर स्वातंत्र्याच्या आधीच जर मी मेलो तर? हरिसिंग, हे जे तू काय आत्ता बोललायस ना, पुन्हा कधीच नाही बोलायचं. समजलं?
हो. हा 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 हा. कन्हैयालाल, किती संगीतमय वातावरण आहे. अरे नको जाऊ सजणाया या वनात ग, त्या वनात ग माझ्या लाडक्या सजना. नको जाऊ मला सोडून तू त्या बनात ग. अरे भाई राम दुलारे, डोकं बी का फिरलंय काय? अरे भैया, आपण इथे काय तुझं गाणं बिणं ऐकायला आलोत काय? अरे आपण इथे फेर फटका मारायला आलोत. मी विसरूनच गेलो होतो. सकाळी सकाळी फिरायला जाणं तब्येतीसाठी खूप चांगलं असतं असं वडीलधाऱ्यांनी पण सांगितलंय तंबुरा वाजवून. अच्छा, बस करा आता तुझा तंबुरा. चल निघूया. कोणाची तरी चिता जळतीये आणि तिथे अभय पण आहे. काय चक्कर आहे? अभय? हो बघ. आणि इथे? हो. अभय, ही कोणाची चिता जळतीये? शहीद हरिसिंग. हरिसिंग? हे काय बोलतोयस तू? अरे देवा, हा कसला अनर्थ घडला. सरदार सज्जन सिंग कुठे आहेत? सरदार शहरात नाहीयेत आणि जेव्हा त्यांना हे समजेल तेव्हा. आणि त्यांना ही गोष्ट कधीच कळली नाही पाहिजे. आता तर नक्कीच नाही. आणि नंतर जेव्हा कळेल तेव्हा कळेल. त्यात लपवण्यासारखं काय आहे? असं काय रहस्य आहे जे सरदार आणि गुरुजींना नाही कळलं पाहिजे? काही रहस्य काळाबरोबरच उलगडतात. काळाची प्रतीक्षा कर. आजपर्यंत अशी कोळीच नाही बनली जी गोपी सिंगला घाबरवू शकेल. आज माझं डोकं लय सटकलंय आणि एकदा का माझं डोकं सटकलं ना, मग मी भल्यानं वाटेला लावतो, मग तो कोणी असला. बस खूप झालं. गोपी सिंगला एकाच गोष्टीचा तिरस्कार वाटतो, ती म्हणजे बेईमानी. जर सुप्रिंटेंडंट साहेब मला पगार देतात म्हणजे याचा अर्थ हा नाही की त्यांनी मला विकत घेतलंय. मला मारण्यासाठी कुठेही एकटा सोडून जातील. हा, गोपी सिंग असं काम नाही करू शकत. गोपी सिंगने नेहमी स्वतःच्या अटींवर काम केलंय आणि यापुढे सुद्धा तेच करणार. आज मी त्यांना साफ सांगून टाकेन की आजपासून मी इंग्रज सरकारसाठी काम नाही करणार. खूप झालं. समजतात काय स्वतःला हे लोक?
गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू यू माय सन. गोपी सिंग, आम्ही तुला जिवंत पाहून खूप खूप खुश आहोत. आम्ही तुझ्यासाठी गॉडकडे प्रे सुद्धा केलं आणि गॉडने आमची प्रेयर ऐकली सुद्धा. ओ थँक गॉड, तू गोपी सिंगला जिवंत ठेवलंस. गॉडनेच वाचवलं मला, नाहीतर तुम्ही लोकांनी पूर्ण प्लॅनिंग केली होती मला मारून टाकण्याची. व्हॉट यू वॉन्ट टू से गोपी सिंग? तुला म्हणायचं काय आहे? तुला हे म्हणायचं आहे का की आम्ही तुला तिथे मरायला सोडून आलो होतो, त्याचा कट रचला होता? फ्रेंड, काय झालं? आज तुझा मूड ठीक नाही आहे? तुम्ही तर एकदम चुप राहा, एकदम चुप राहा. फरेंड, फरेंड पळताना फरेंडची आठवण नाही आली? इतके सगळे क्रांतिकारी, इतक्या सगळ्या गोळ्यांच्या वर्षामध्ये तुम्ही मला एकटं सोडून आलात, तेव्हा फरेंडची आठवण नाही आली तुम्हाला? वार्ता करतायत फरेंडच्या. अरे, तू इतका व्हायलेंट का होतोयस? जर गोळ्यांना घाबरलास तर आमची नोकरी कशी करशील? ए साहेब, ज्ञान नको देऊस मला. खूप कायद्याने समजावतोय मी, समजून जा. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आजपर्यंत अशी गोळीच नाही बनली जी गोपी सिंगला घाबरवू शकेल. आज माझं डोकं लय सटकलंय. आणि एकदा का माझं डोकं सटकलं ना, मग मी भल्या भल्यानं वाटेला लावतो, मग तो कोणी असला तरी. वाटेला? हे वाटेला काय असतं? सर, हा तुम्हाला धमकावत आहे, त्याच्या लोकल लँग्वेज मध्ये आहे. गोपी सिंग, तुला माहिती आहे आम्ही कोण आहोत? मला माहिती आहे सर, तुम्ही कोण आहात. आम्ही तुझे सुप्रिटेंडेंट आहोत. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा सुप्रिटेंडेंट आहे. ते पॉवरफुल गव्हर्नमेंट जे हिंदुस्थानावर हुकूमत करते की नाही? करतात ना, बिलकुल करतात. पण त्याचा हा अर्थ नाही की तुम्ही मला तिथे मारण्यासाठी एकटं सोडून याल, ते पण त्या गोपी सिंगला ज्याने इंग्रज सरकारसाठी इतकं काही केलं. तू आमच्यासाठी खूप काही केलं आहे, तर एक अजून काम कर गोपी सिंग. शूट मी. या. सर, हे तुम्ही काय करताय? हे इंडियन्स चीटर आहेत, धोकेबाज आहेत. शट अप जेम्स, शट अप. गोपी सिंगला शिवी नको देऊ. हा तर आमचा हात आहे, आमचा आईज आहे. हे नको विसरू जेम्स. जर असे इंडियन नसते तर आम्ही इंडियावर कधी राज्य केलं नसतं. आणि हे पण नको विसरू की आज जर आम्ही इंडियावर राज्य करतो आहोत तर ह्यांच्याचमुळे. शूट मी गोपी. बट सर, नो जेम्स, नो नो. यावेळी एक ऑफिसर नाही बोलत है, एक ब्रदर बोलतो आहे. गोपी, आम्ही तुला कधी आमचा ज्युनियर नाही मानला आहे, आमचा छोटा भाऊ मानला आहे, छोटा ब्रदर मानला आहे. हृदयाने प्रेम केला आहे. आय स्वेअर गोपी, आय स्वेअर. आम्हाला आमच्या मदरची शपथ, आम्ही खोटं नाही सांगत आहोत. नाही नाही सर, आईची शपथ नका घेऊ सर. नाही गोपी सिंग, नाही. आम्हाला आमच्या मनातलं बोलू दे. आम्हाला आमच्या भावनांना तुला सांगू देत की आम्ही तुला किती प्रेम करतो. गोपी, तुला माहितीये की मला तुझ्यावर राग का आला? हो सर, कारण तुम्ही सिनियर आहात, तुमच्याकडे
पॉवर आहे सर. नो गोपी सिंग नो. तुझ्याकडे सगळं काही आहे, फक्त एक गोष्ट मिसिंग आहे. माहिती ती काय आहे? डिसिप्लिन. डिसिप्लिन? येस गोपी सिंग, डिसिप्लिन. तू बहादूर आहेस, तुझं मन पण खूप चांगलं आहे. तू इमोशनल पण आहेस, किंवा असं म्हण की इमोशनल फूल आहेस. तुझ्यामध्ये मी एक कमी पाहिली जी प्रत्येक हिंदुस्थानीमध्ये पाहिली आहे. त्यांच्यात एकच कमी मी पाहिली आहे, डिसिप्लिनची कमी, प्रोफेशनलिझमची कमी. जोश मध्ये येऊन होश खाऊन बसतात. आता तूच सांग गोपी सिंग, तू आम्हाला चॅलेंज करून डिसिप्लिन तोडलास की नाही? बोल. मी मानतो सर, मी मानतो की मी डिसिप्लिन तोडलाय. मी तुमच्या समोर आवाज वाढवला, पण तुम्ही पण तर मला तिथे एकटं मरायला सोडून निघून गेलात. सर, हे तुम्हाला चांगलंच माहितीये की गोपी सिंगला मरणाची भीती नाही वाटत. पण मला दुःख ह्याच गोष्टीचं वाटलं की एका बाजूला तुम्ही मला स्वतःचा लहान भाऊ म्हणता, आणि दुसरीकडे मला अशा प्रकारे एकटं सोडून निघून जाता आणि तुम्हाला काही फरकच नाही पडत. एक्झॅक्टली हीच तर कमी आहे गोपी सिंग. डिसिप्लिनची कमी, पेशन्सची कमी. एकदा तरी तू आम्हाला विचारलंस की आम्ही कुठे गेलो होतो? ह्याचा अर्थ तुम्ही तिथून पळाला नव्हता? नो गोपी नो, आम्ही पळून नाही गेलो आणि नाही आम्ही कायर आहोत. आम्ही का पळून जाणार? जेव्हा तू क्रांतिकारांशी लढत होतास तेव्हा आम्ही पोझिशन घेत क्रांतिकारांच्या मागे आलो होतो की आम्ही मागून त्यांच्यावर अटॅक करू शकू. पण आमचं बॅड लक, पाय घसरला, जमिनीवर पडलो, डोक्याला जखम झाली आणि बेशुद्ध पडलो. जखम कुठे लागले सर तुम्हाला? नो गोपी सिंग नो, हा आतला मार आहे, तुला बाहेर नाही दिसणार. बट इट्स ओके, ड्युटी इज ड्युटी. येस सर. गोपी सिंग सर बरोबर बोलतायत. काही क्रांतिकारी लोक ह्यांचा पाठलाग करत ह्यांच्या मागे आले. मी लगेच यांना आपल्या खांद्यावर उचलला, तिथून दूर नेलं की कोणी क्रांतिकारी यांचं नुकसान करू नये. ओहो भोले बाबा, हे माझ्याकडून काय घडलं? त्या दुष्ट अभयच्या बोलण्याला भुलून मी तुमच्यावर संशय घेतला सर. तुमच्यावर. तो मला म्हणाला की तुम्ही मला एकटं सोडून पळून गेला, मला मरण्यासाठी एकटं सोडून पळून गेला. पण चूक तर माझीच आहे, चूक तर माझीच आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवलाच का? न जाणो मी माझ्या मोठ्या भावाला, माझ्या मोठ्या ऑफिसरला काय काय बोललो. तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात सर. किळस वाटायला लागले मला स्वतःचेच. किळस वाटते मला. Cool, chill down, गोपी. सर मला माफ करा सर. मला माहितीये मी माफीच्या लायकीचा नाहीये, तरी मला माफ करा सर. नो गोपी नो, माय सन, ह्याची काही आवश्यकता नाहीये. ही आमची चुकी आहे. आम्ही तुला समजावू नाही शकलो की आम्ही तुला किती प्रेम करतो, किती लव्ह करतो. नाही सर, नाही सर, यात तुमची काहीही चूक नाहीये. सगळी चूक माझीच आहे. पण आता मला समजलंय सर, मला समजलंय की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात. आणि आता मी तुमच्या एक दुश्मनाला संपवूनच टाकणार. आता रणभेरी नाही वाचणार सर. आता मी रणभेरीला कसंही करून पकडणारच आणि तुमच्या समोर घेऊन येणार. तुम्ही मला भाऊ मानलात ना, आता मी भावाचं कर्तव्य पूर्ण करणार. हे माझं वचन आहे सर, माझं वचन आहे तुम्हाला. थँक यू गोपी. आय लव्ह यू. आय लव्ह यू गोपी सिंग. आय लव्ह यू सर. I love you.
आता रणभेरी नाही वाचणार सर. जेवढा वेळ तो छातीशी होता खूप घाण वास येत होता. छे! सर, तुम्ही कमालीचे ऍक्टर आहात. आय सॅल्यूट यू. ह्याच ऍक्टिंग मुळे जेम्स आम्ही इंडियन्सवर राज्य करतोय. नाहीतर हिंदुस्थानांची संख्या किती आहे माहिती तुला? करोडोमध्ये आहे आणि आपण अगदी मूठभर लोक आहोत. येस सर. पण खरंच आज तुम्ही कमालीची ऍक्टिंग केलीत. काही काळासाठी मी सुद्धा इमोशनल झालो होतो. थँक्यू जेम्स, थँक्यू सो मच. सर, एक ऍडवाइस देऊ? शुअर. का नाही तुम्ही पार्ट टाइम तमाशा कंपनीत पण काम करत? आय मीन ऍक्टिंग करून तुम्ही फेमस पण व्हाल आणि ड्युटीच्या बरोबरच एक्स्ट्रा इन्कम पण होईल. गुड आयडिया. हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? मूर्ख! एक नंबरचा गाढव आम्हाला ऍडवाइस देतोय. स्टुपिड. आपण आपल्या रक्ताने जो स्वातंत्र्याचा पाया घालतोय ना, त्यावरच भारतवर्षाची सोनेरी इमारत उभी राहील. हबीबुल्ला, अवश्य अभय भाई. आपण आझादीचा तो पाया उभा करू की येणाऱ्या पिढ्या पण लक्षात ठेवतील. रणभेरी हा आनंदाचा क्षण नाहीये. उलट सुखानं भरलेल्या एका नाटकाचा दुःखांत आहे. हरी सिंग, हरी सिंग, कुठून घेऊन येऊ तुला? कुठून? भाईजान, मला तर विश्वासच होत नाही की आपला हरी सिंग आपल्यामध्ये नाहीये. मला तर असं वाटतं भाईजान की तो आत्ता हसत हसत येईल आणि माझ्या खांद्यावर हात ठेवेल आणि म्हणेल, हबीब हे बघ नवीन बंदूक आणली आहे, बघ ना. आणि माहितीये भाईजान, मी 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 नाही आणायची मला कुठली आझादी. अशा आझादीचा काय फायदा? काय फायदा अशा आझादीचा ज्याचं सुख आपल्यांना गमावून मिळेल? नाहीतरी अशा तिरंग्याचा काय फायदा भाईजान, जो खुद्याच्या नेक बंद्यांच्या रक्ताने माखलेला असेल? काय फायदा? नाही भाईजान, आता माझ्याच्याने होणार नाही भाईजान. आता माझ्याच्याने नाही होणार. नाही, मी फैसला केलाय भाईजान की मी माझ्या गावी निघून जाणार. नाही राहायचं मला इथे. नाही राहणार. नाही राहणार. भाईजान, नाही राहायचं. हबीबुल्ला, डोळे पुस स्वतःचे. तुला तुझ्या गावी जायचंय? हा भाईजान. बरं, तुला तुझं गाव आठवतं ना? बेशक आठवतं भाईजान. राजा तालाब. आणि मी तिथेच जाणार आहे भाईजान, सांगून ठेवलंय तुम्हाला. ठीक आहे, जा तू. खूपच चांगली जागा आहे. मला आठवतंय तू सांगितलं होतंस तुझ्या गावाबद्दल. तिथे तुझा एक खानदानी बगीचा आहे. तिथे खूप मोठी झाडं आहेत, आंब्याची झाडं. खूप गोड रसाळ आंबे तिथे येतात, हो ना?
जी भाईजान. मला हेही आठवतंय की तू मला सांगितलं होतंस की ती सगळी झाडं इतकी दाट आहेत, तू उन्हाळ्याच्या दिवसात त्या झाडांच्या सावलीत बसायचास. हा भाईजान, ती झाडं इतकी आहेत छायादार की मन सांगतं. ती झाडं तू लावली होतीस हबीबुल्ला? नाही नाही भाईजान, माझ्या मरहूम अब्बूजांनी लावली होती. पण हे सगळं तुम्ही का विचारताय? मी समजलो भाईजान, आणि काय खूप समजावलं तुम्ही. मी एका क्षणासाठी कमजोर झालो होतो भाईजान, कारण आपला हरिसिंग. कोण म्हणतं हरिसिंग आपल्या सोबत नाहीये? हरिसिंगची आठवण आहे, त्याचा सहवास आहे आपल्या सगळ्यांसोबत. मग काय झालं की त्याचं शरीर नाही आपल्या सोबत. हबीबुल्ला, आपण ही जी लढाई लढतोय, आपण सगळे ज्या मार्गावर चाललो आहोत, त्यावर कोणाला माहित तुझं आणि माझं किंवा आपल्यापैकी कोणाचं हे शरीर नाही राहणार. मग काय झालं? आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जो आपण आपल्या रक्ताने जो स्वातंत्र्याचा पाया घालतोय ना, त्यावरच भारतवर्षाची सोनेरी इमारत उभी राहील हबीबुल्ला. सोनेरी इमारत. हो भाईजान, अवश्य अभय भाई. आपण आझादीचा तो पाया उभा करू की येणाऱ्या पिढ्या पण लक्षात ठेवतील. आम्ही वचन देतो भाई की हरीच्या वीर मरणाला आम्ही आमची कमजोरी नाही पण ताकद बनवू. ताकद. आणखी जोशात लढू आम्ही. आपल्या भारत मातेसाठी लढू आम्ही, देशासाठी लढू आम्ही. आमीन. फक्त आता प्रश्न एकच आहे की सरदारांना या घटनेबद्दल कसं सांगायचं. ते जेव्हा परत येतील तेव्हा साहेब नमस्ते. गुड मॉर्निंग मिस्टर गडबडलाल. आज इथे कसं काय येणं केलं? आज तुझा मूड पण खूप चांगला वाटतोय. हुजूर हुजूर. अरे इथे काय बघतोयस? इथे काय बनारसचा नक्षा आहे? हुजूर ते तर पाहतोय काय छापलेले. ओ तिथे तर हाताचा नक्षा छापलाय. हुजूर मला वाटते की अभयने तुम्हाला चांगलाच मार चोपलाय. नाही असं काही झालेलं नाहीये. हुजूर पण त्याने थोडस तरी मारलं असेलच ना. यू शट अप. मी शेवटपर्यंत तिथे नव्हतोच. मी मधूनच पळून गेलो होतो. मग तो मारेलच कशा? मी त्या क्रांतिकारकांच्या मागे होतो ज्याने आपल्या डेव्हिडला मारलं. हुजूर डेव्हिडला तर अभयने मारलं ना. डेव्हिडला अभयने मारलं? पण हे तुला कसं काय कळलं? हुजूर 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 काय सांगू. डेव्हिड साहेबांच्या प्रेतानं सांगितलं. यू शट अप. डेड बॉडी पण कधी बोलते का? हुजूर तोंडाने नाही शरीराने बोलले होते. पाहिलं नाही तुम्ही किती खोलवर जखमा झाले होते. गडबडलाल, खरं तर आपण एक चांगला ऑफिसर गमावला. आपल्या संपूर्ण ब्रिटिश हुकूमतला त्याच्या जाण्याचं खूप दुःख आहे. हुजूर डेव्हिड साहेबांच्या मृत्यूचं आम्हालाही खूप दुःख आहे. गडबडलाल, तू अजूनही आमच्या क्वेश्चनचं आन्सर नाही दिलं.
तुला कसं माहित की अभयनेच डेव्हिडला मारला? हुजूर, तुम्ही पाहिले नाहीत की प्रेतावर किती खोल जखमा झाल्या होत्या? अशा खोल जखमा तर फक्त अभयच देऊ शकतो ना. आय थिंक यू आर राईट. जर का अभयनेच माझ्या ब्रदरला मारला असेल तर आम्ही आमच्या ब्रदरच्या खुनाचा बदला अभयला मारून घेऊ. पण हुजूर, तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही दिलं. कोणत्या प्रश्नाचा उत्तर? हुजूर, जो तुमच्या गालावर पंजाचा निशाण आहे, अशी जोरदार थोबाडी अभयने नाही मारली तर मग कोणी मारली? रणवीर, विजया, तू कुठे गायब होतास कालपासून? मी तुझ्या अड्ड्यावर पण गेले होते, पण कुठे होतास तू? हा ते जरा बाहेर गेलो होतो. तेच तर विचारते, तू होतास तरी कुठे? अच्छा, लपवायचंय तुला? मला नाही सांगणार? ठीक आहे, मी सुद्धा मागे नाही लागणार. विजया, काय बोलतेस तू? हे असं कधी झालं का? मी तुला कुठली गोष्ट नाही सांगितली? नाही, कधीच नाही रणवीर. पण हे खरं आहे की स्वतःहून मी सुद्धा तुला कधीच कुठली गोष्ट नाही विचारली. तू स्वतःच मला सगळ्या गोष्टी सांगत असतोस. आणि रणवीर, हे तूच मला सांगितलं होतं की तुझ्या मनातली गोष्ट मला सांगितल्यावर तुला खूप समाधान मिळतं, शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते. खरं आहे ना रणवीर? हो, हे खरं आहे विजय. पण आज माझ्याकडे बघ रणवीर. तुझ्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसतंय की आज तुला त्या हिमतीची गरज आहे जी तुला स्वतःला सापडत नाहीये. तुझ्या डोळ्यात पाहून मला तुझ्या मनातलं सगळं काही कळतंय. तू बरोबर बोलतेस विजया. आज मला त्या धैर्याची गरज होती ज्याची कधीच इतकी गरज नाही वाटली. मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं, बस मनातल्या गोंधळामुळे थोडी दुविधा निर्माण झाली. आणि हे माझ्यासाठी नाहीये, आणि मला हे जाणून पण घ्यायचं नाहीये की हे कोणासाठी आहे. कारण रणवीर, मला तुझी द्विधा वाढवायची नाहीये. अच्छा, मी निघते. रात्री आपण तिथेच भेटू जिथे आपण नेहमी मनातल्या गोष्टी बोलायचो. आणि जास्त वाट पाहायला लावू नकोस. त्याला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली जी त्याच्या प्रत्येक सफलतेवर खूप खुश होते आणि संकटामध्ये त्याहून जास्त चिंतित. मग आहे ना तो भाग्यवान. मी दुसराच विचार करत होते. दुसराच विचार करत होतीस? माझं मन खूप घाबरतंय विजया. माहितीये, मी सज्जनजींच्या अड्ड्यावर गेले होते पण तिथे कोणीच नव्हतं. इतकी नको घाबरूस. अगं, मी घाबरू नको तर काय करू? रणवीरचा काहीच पत्ता नाहीये.
माहित नाही तो कुठे आहे आणि कसा आहे. रणवीर अगदी ठीक आहे. तू तू इतकी चिंता नको करूस. खरंच तू तू खरं बोलतेस? नाहीतर काय, मी काय खोटं बोलेन तुझ्याशी? खरंच रणवीर एकदम ठीक आहे आणि अगदी सुरक्षित जागेवर आहे. हा फक्त थोडासा चिंतेत आहे, पण बाकी सगळं ठीक आहे. हे माता राणी, रणवीरचं रक्षण करावं, त्याला सुखरूप परत पाठवावं. रणवीर खूप भाग्यवान आहे जी तू त्याला भेटलीस. म्हणजे हेच, त्याला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली जी त्याच्या प्रत्येक सफलतेवर खूप खुश होते आणि संकटामध्ये त्याहून जास्त चिंतित. मग आहे ना तो भाग्यवान? ओ, मी दुसराच विचार करत होते. दुसराच विचार करत होतीस? काय? नाही, काहीच नाही, बस असंच. राजेश्वरी, माहितीये, रणवीर सुरक्षित राहावा म्हणून ह्यासाठी मी माता राणीकडे प्रार्थना केली होती. आणि बघ ना, मातेने माझं पण ऐकलं. बरोबर आहे तुझं. मग चल ना, आपण एकत्र मातेला वंदन करू की आत्तापर्यंत जसं रणवीरला सुरक्षित ठेवलंयस, पुढे सुद्धा माता त्याचं रक्षण करू. माहितीये राजेश्वरी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. अच्छा, का माहितीये? आजच्याच दिवशी मातेने माझ्या जीवनात एक सुंदर उपहार दिला होता. अच्छा, कोणता उपहार? मी रणवीरबद्दल बोलते. माहितीये, बस अचानकच त्या दिवशी रणवीर एखाद्या वाऱ्याच्या झोतासारखा माझ्या समोर आला आणि बस माझं मन चोरून घेऊन गेला. आणि त्याच्या मनाचं काय? थोडं कठीण गेलं मला त्याचं मन चोरणं, पण ते म्हणतात ना, जर तुम्ही एखाद्याला खूप मनापासून प्रेम करत असाल तर तुमचं प्रेम आपसुकच त्याला तुमच्याजवळ घेऊन येतं. आणि अगदी तसंच माझ्याबरोबर झालं. कदाचित नाही, उलट मला तर वाटतं की हे अगदी खरं आहे की प्रेम एक पूजा आहे, समर्पण आहे, ईश्वराने दिलेला सगळ्यात अनमोल उपहार आहे. हो, नक्कीच, मीही असंच मानते. आता तर फक्त तू मानतेस, पण अनुभव तेव्हाच येईल जेव्हा तुला एखाद्यावर प्रेम होईल. आणि तुझ्यासारखी चांगल्या मनाची मुलगी ज्याच्यावर प्रेम करेल ना, त्यालाही आणि तुलाही, दोघांनाही खरं प्रेम नक्कीच मिळेल. तू पाहशीलच. आणि असं लवकरच घडेल, बघशीलच. हरिसिंगच्या मृत्यूची खबर पराडकरजींच्या कानावर नाही गेली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, ही खबर पराडकरांच्या कानावर नाही जाणार. अच्छा राजेश्वरी, आता मी निघते. आणि हो, मी दररोज मातेकडे तुझ्यासाठी प्रार्थना करेन की ज्या प्रकारे रणवीर सारखा माणूस माझ्या आयुष्यात आलाय, अगदी तसाच तिने तुझ्याकरता पाठवावा, जो तुझ्या आयुष्यात खूप आनंद आणून तुझं आयुष्य सुखाने भरून टाकेल. कदाचित त्या प्रेमाचं सुख माझ्या आयुष्यात नाही लिहिलंय विजया, कारण मी आणि रणवीर दोन काठ आहोत ज्यांच्यामध्ये तू एक अनोळखी नदी बनून वाहतेस. तुला तर माहीतच नाहीये विजया, तुझं आणि माझं प्रेम एकच आहे, पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. तू त्याची ती राधा आहेस जी त्याच्या सोबत राहते, आणि मी त्याची ती मीरा जी त्याची पूजा करते.
ही खबर उद्या सकाळी रणभेरीमध्ये ठळक बातमी बनेल. गौरी शंकरजी, ती खबर उद्या नाही छापली जाणार. कदाचित तुम्हाला नाही माहित, हत्यार लुटण्याच्या बहाण्याने अभयने इंग्रजांना मूर्ख बनवले आहे हे सांगून की पोलीस व्हॅन आणि हत्यार खोल दरीत पडून नष्ट झाले. पण याचा फायदा काय? फायदा? हत्यार लुटल्या जाण्याचा राग ह्या नीच इंग्रजांनी जनतेवर काढू नये म्हणून आपणही असंच जाहीर करू की पोलीस व्हॅन आणि हत्यार खोल दरीत पडून नष्ट झाले. अशानं सापही मरेल आणि काठी नाही तुटणार. खूप पुढचा विचार आहे. अभयचं डोकं तर खूपच चांगलं चाललं, पण परमात्म्याची करणी पहा. अभयने हत्यारं तर लुटली, पण त्याचं इतकं मोठं नुकसान झालं. अशा हजार बंदुकाही हरिसिंगला परत नाही आणू शकणार. तुम्ही बरोबर बोलताय गौरी शंकरजी, पण मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन? कसलं वचन रामदुलारीजी? हरिसिंगच्या मृत्यूची खबर पराडकरजींच्या कानावर नाही गेली पाहिजे. मला हे तर नाही माहित की ही खबर लपवण्यामागे तुमचा उद्देश काय, पण मी तुम्हाला वचन देतो, ही खबर पराडकरांच्या कानावर नाही जाणार. आणखी काही? आणखी एक गोष्ट आहे गौरी शंकरजी. बोला. काही दिवसांपूर्वी आपण रणभेरीवाल्यांनी आपल्या बैठकीत एक निर्णय घेतला होता, तुम्हाला आठवतंय? हो तर, की आम्ही काही नवीन तरुणांना आपल्या इथे भरती करू आणि आपल्या ताकदीला वाढवू. कन्हैयालाल आणि श्रीनिवासजी या दिशेने कामही करतायत आणि आम्ही काही नवतरुणांना भरती सुद्धा केलेलं आहे. त्यांची कसून चौकशी केली. पण आता तुम्हा लोकांना एक काम करायचंय. काय काम करायचंय? हे पहा, तुम्ही आणि बनारसी त्या नवतरुणांना रणभेरीचा पहिला धडा शिकवाल, म्हणजे वर्तमानपत्रात लिहिणं, आणि तेही पोलिसांच्या नजरात चुकवून. तुम्ही काळजी नका करू गौरी शंकरजी, हे काम तर मी आजपासूनच सुरू करेन तंबुरा वाजवून. एक गोष्ट अजून मला तुम्हाला सांगायची ना. सर, तुमच्यासाठी पार्सल आलंय. पायलट गोपीसिंग जेम्स, आमच्या वेल विशर्सनी आमच्यासाठी गिफ्ट पाठवणं पण सुरू केलं. बघ जेम्स काय आहे. दाखव जेम्स.